वनमहोत्सव सप्ताहानिमित्त आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे विशेष कार्यक्रम वसा वनसंवर्धनाचा. लेखन राधा गणेश घोगरे. निवेदन समीर शिरवळकर आणि माधवी मानकर. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं, तर सादर करते सूरज गोळे. लहान असताना कुठल्याशा शेतकऱ्याकडून ऐकलेलं वाक्य मनात खोल रुजलं आहे. ते असं म्हणाले होते की तुम्ही किती बी आमराया लावा, किती बी पेरूबागा लावा, जिथवर माणसाचा हात जातो या तितकंच माणसाच्या मालकीचं, बाकी समद देवाचं. बघा ना, किती आतलं सांगून गेले काहीतरी. जिथं माणसाचा हात पोहोचत नाही ते सगळं देवाचं, त्यावर अधिकार पशुपक्ष्यांचा. सहजच लाख मुलाचं तत्वज्ञान शिकवून गेले. पूर्वी खरंच असं निरामय जीवन जगणारे समाधानी तृप्त लोक होते. आमच्या शेजारी राहणारे काका याच तत्वाचा वापर करताना दिसतात. परसदारी असलेल्या सीताफळाची काही मोठी फळं मुद्दाम झाडावर सोडून देतात. ती फळं उतरवणं शक्य असूनही दर हंगामात पशुपक्ष्यांसाठी काही सीताफळं राखून ठेवतात. ती फळं तयार झाल्यावर दिवसा बुलबुलसारखे पक्षी प्रथम त्यावर तुटून पडतात. रात्री वटवाघळंही झाडाला भेट देतात. सगळी सीताफळं झाडावरच अर्धी अधिक खाल्ली जातात. कधी कधी गर मऊ झाला असेल तर पक्ष्यांनी चोची मारताना फळ फुटून खाली पडतं. मग तो गर खायला किडेमुंग्यांपासून ते कावळ्यांपर्यंत सगळे कल्लोळ करतात. खरंच निसर्ग सगळ्यांची काळजी घेतो. आनंदाचं झाड माझ्या अंगणात आहे, आनंदाचं झाड माझ्या अंगणात आहे, खोल रुजलेलं माझ्या जीवनात आहे. ऊन पाऊस झेलत साधना भाला घालत, ऊन पाऊस झेलत साधना भाला घालत, पानगळ सुसूनही पुन्हा बहरून येत. पाखरांचा सूर त्याच्या मोहरात आहे, चैतन्याचं गीत त्याच्या काळजात आहे. आनंदाचं झाड माझ्या अंगणात आहे. मंडळी, निसर्गात असं रममाण होणं हे ध्यानधारणेपेक्षा कमी नाही. आयुष्यातील विवंचना विसरण्याचं आणि सकारात्मक गोष्टीत रत होण्याचं हे फार छान साधन आहे. लोक आलिशान घरं, बंगले बांधतात. ते घर सजवण्यासाठी दर्जेदार आणि उंची साहित्य वापरतात. त्यावर प्रचंड खर्च करतात. पण खरं तर जोपर्यंत तिथे काही झाडं, रोपं वाढवून त्यांच्या अंगाखांद्यावर 4 पाखरं बागडत नाही, तोपर्यंत त्या कृत्रिम वैभवाला जिवंतपणा नाही. जर तिथे फुलातील मधुरस चाखायला फुलपाखरं गोळा होत नसतील, तर त्या वास्तूत चैतन्य कसं नांदणार? खरं सांगायचं तर या सगळ्यांशिवाय बागेला आणि घराला मजाच नाही, पूर्णत्व नाही. ही पाखरं, हे जीवजंतू म्हणजे बागेला बागपण देणारी माणसं. आपल्याला संत साहित्याबद्दल शिकवलं जातं की एक तरी ओवी अनुभवावी. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या रचनेला काही अंशी तरी अनुभवायला काय हरकत आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरी
सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुम्ही एकही झाड लावू नका, ती आपोआप उगवतात. तुम्ही फक्त ती तोडू नका. तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते. तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका. तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका. सर्वत्र शांतताच आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका. तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका. तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व व्यवस्थितच आहे. फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा. अनेक लेखक पानं, फुलं, फळं, हिरवाई अशा विषयांवर लिखाण करताना दिसतात. पण एका कवीनं कविताच लिहिणं थांबवलं. कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर. आपण उभा केलेला माणूस दगा देऊ शकतो, पण आपण उभं केलेलं झाड कधीच दगा देत नाही. उलट अपेक्षेपेक्षा जास्तच भरतं ते आपली झोळी. असं म्हणतात, एक एक बी हजार हजार किलोचं झाड आपल्या पोटात लपवून ठेवते. या बिया देत नाहीत कसलंही आश्वासन. त्या देतात आपला विश्वास आपल्यालाच परत. मातीतूनच उगवता येतं, शून्यातूनच उभा राहतो जन्म. जमिनीत पाय असले घट्ट की आपोआप लागतात आभाळाला हात. अशा कैक गोष्टी शिकवतं झाड. माणसं पुरून उरतात, झाड पुरून उगवतं. वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, चिंच, करवंद असे भारतीय वृक्ष लावण्याचा आग्रह धरायला हवा. ही शतायुषी झाडं पिढ्यानपिढ्या रुजतात आणि फोफावत जातात. देशी आणि विदेशी वृक्ष असा वाद जेव्हा घातला जातो, तेव्हा हमखास केला जाणारा युक्तिवाद म्हणजे विदेशी झाडं हिरवाई देत नाहीत का? सावली देत नाहीत का? त्यांचा काहीच उपयोग नसतो का? यासारखे प्रश्न उपस्थित केले जातात. वास्तवात प्रत्येक जिवंत हिरवं झाड हे झाडच असतं. मात्र त्याचा स्थानिक पर्यावरणाला आणि त्यात नांदणाऱ्या जैविक संपदेला कितपत उपयोग होतो हे पाहणं गरजेचं ठरतं. मोठ्या प्रमाणात निसर्ग वैविध्य जपणारा आपला देश साधारण सारख्याच जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृद्ध आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात नैसर्गिक पद्धतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे देशी वृक्ष, अशी सोपी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्ट्यात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, किडे, कीटक सामावलेले असतात. या देशी झाडांमुळेच अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी गरजा पुऱ्या होण्यास मदत होतेच. त्याशिवाय पक्ष्यांना, किड्यांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. या झाडांच्या सहकार्याने जगणारे अनेक जीव एकमेकास सहाय्य करू या उक्तीने जणू जगत असतात. देशी झाडांच्या गळलेल्या पानातून, जमिनीवर जमणाऱ्या पाचोळ्यातून
तयार होणाऱ्या खतातून निर्माण होणारी पोषक द्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचं काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किड्यांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते. देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. वरवर पाहायला गेलं तर हे वाक्य अगदी बाळबोध वाटू शकतं, पण त्यामागे पचनी न पडणारं एक वास्तव दडलंय. विदेशी झाडांवर पक्षी घरटी करत नाहीत. गुलमोहरासारख्या झाडावर क्वचितच कावळ्यासारखा पक्षी घरटं बनवतो. इतर कुठलेही स्थानिक पक्षी विदेशी झाडांकडे फिरकतही नाहीत, कारण त्यांना ती झाडं परिचित नसतात. निव्वळ पक्षीच नाही तर अशा झाडांवर फुलणाऱ्या रंगीत फुलांकडेही कीटक, किडे पाठ फिरवतात. झाडं, त्यांची फुलं, त्यातून होणारी परागक्रिया, पुढे होणारी फलधारणा या सगळ्यांवर याचा परिणाम होत असतो. स्थानिक वनसंपदेशी आपली अर्थव्यवस्था काही प्रमाणात जोडलेली असल्यानं या साध्या नैसर्गिक प्रक्रियेवर होणारा प्रत्येक परिणाम यावर अवलंबलेल्या अर्थव्यवस्थेला खच्ची करत असतो. स्थानिक वृक्षसंपदेतून उत्तम प्रकारे फळं, फुलं, मुळे, लाकूड यासारखी वनोपज मिळत असल्याचे शतकानुशतके सिद्ध झाल्याने त्यावर अवलंबलेले व्यवसाय तयार झाले. आपल्या पूर्वजांनी विविध झाडांचे महत्त्व ओळखल्याने त्यांना वाचवण्यासाठी धर्माची जोड देऊन त्यांना संरक्षित केलं होतं. वडाच्या झाडाच्या परिसरात मिळणारा उत्तम प्राणवायू, त्याचे भक्कम कीडरोधक लाकूड, त्याच्या पानांचा, सालीचा, पारंब्याचा असलेला आयुर्वेदिक उपयोग, मुळांची जमिनीला धरून ठेवण्याची उत्तम क्षमता, या सगळ्या उपयोगांना लक्षात ठेवून त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन वडाला संरक्षण देऊ केलं. तीच कथा उंबराची, अर्थात औदुंबराच्या झाडाची. उत्तम लाकूड, खाण्यास योग्य फळे, जमिनीला धरून ठेवणारे मजबूत केशमुळे, साल, पान आदींचा असलेला आयुर्वेदिक उपयोग, समजून उमजून याही झाडाला धार्मिक कवच चढवल्यानं हे झाड वडासारखंच पूज्य झालं. पिंपळ, चिंच, कडुनिंब यासारख्या बहुगुणी झाडांचाही याच माळेत समावेश आहे. बहुतांश देशी झाडांना वाढीस लागणारा काळ मोठा असल्यानं हल्ली झटपटच्या जमान्यात या झाडांवर वेळ खाऊ असा शिक्का मारून वनीकरणाच्या प्रक्रियेतून त्याची लागवड पद्धतशीरपणे बाद करून टाकण्यात आली आहे. भारतीय झाडे रुजायला, जगायला, फुलायला लागणारा काळ हा मोठा असल्यानं विदेशी वृक्ष लावण्याकडे कल वाढला. त्यांची पटापट होणारी वाढ, जोमानं वाढणारी हिरवाई म्हणून ओळखली जायला कारणीभूत ठरली. मात्र विदेशी वृक्षांच्या बेसुमार लागवडीनं स्थानिक वनसंपदा अनेक ठिकाणाहून हद्दपार व्हायला लागली आहे. साधारण 18व्या शतकात मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहरानं मुंबईत आगमन करून आज संपूर्ण भारत देश काबीज केला आहे. गुलमोहराला येणारी लाल भडक फुलं आकर्षक असतात, पण हे झाड ना किडेकीटक आकर्षित करू शकतं ना पक्ष्यांना. मात्र परिसरातील इतर झाडांचं पाणी खेचून घेण्याची करामत मात्र हे झाड अवश्य करतं. ऑस्ट्रेलियातून त्याच सुमारास भारतात आणल्या गेलेल्या निलगिरीच्या झाडाने आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आजूबाजूला इतर स्थानिक झाडांचा जगण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. कानामागून येऊन तिखट झालेले असेच झाड म्हणजे सुबाभूळ. या झाडाला सुबाभूळ न म्हणता कुबाभूळच म्हणणं योग्य ठरेल. या झाडाच्या अति लागवडीने जमिनीचा झालेला ऱ्हास सर्वश्रुत आहेच. पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया यासारखी झाडं निव्वळ शोभेसाठी लावताना आपल्या पारंपरिक झाडांना सहज नाकारून आपल्याच हातांनी
आपल्या पायावर आपण धोंडा पाडून घेत असतो. या विदेशी झाडांमुळे बहुतांश ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढळल्याचं निदर्शनास आलं असून कित्येक ठिकाणी तो धोक्याच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. दुसऱ्या खंडातून आलेली ही झाडं, वनस्पती कित्येकदा जणू आक्रमक होऊन स्थानिक वनस्पतींना जगू देत नाहीत. यामुळे स्थानिक जैवविविधतेची अर्थात बायोडायव्हर्सिटीची साखळी कमकुवत होत जाते. आज मितीला आपल्याकडे बेसुमार फोफावू दिलेली ही विदेशी झाडे देशी झाडांचा जगण्याचा दर कमी करत असून त्याचे अतिशय दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. अनेक भारतीय झाडं ही विविध पक्ष्यांचा, किड्यांचा नैसर्गिक अधिवास असल्यानं त्या झाडांच्या जागी विदेशी झाडे लावून असे नैसर्गिक आसरे उद्ध्वस्त केले जात आहेत. अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्ग साखळी कमकुवत होतेय. याचमुळे निसर्गाच्या अन्न साखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. गाण्याचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणी बघोल. हे धग धग त्या इकाराला माईची ओल, या रख रख त्या भुईला ते रामाचं मोल. निंदनी पेरणी धरून जिंदगानी, कुंब्याचं सार रान बागान हसू दे. या सगळ्या प्रकाराला कुठंतरी आळा घालणं गरजेचं आहे. अर्थात आळा घालणं म्हणजे स्थानिक झाडाबद्दल लोकांच्या मनात प्रबोधनाद्वारे आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. ह्यासाठी कमी अवधीत जोमानं वाढणारी देशी झाडं पुरस्कृत करणं गरजेचं आहे. कांचन, पांगारा, बहावा, शिरीष, काटेसावर, भेरली माड, हादगा, शेवगा, कदंब, सुरंगी, सीता अशोक यासारख्या झाडांची लागवड करून ती जोपासणं गरजेचं आहे. देशी वृक्ष, त्यांचे उपयोग स्थानिक पर्यावरणात जैविक साखळीला मदत होईल अशी हरित संपदा निर्माण करणं ही काळाची गरज आहे. पुराणात एक सुंदर श्लोक आहे. अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रोधमेकम दशचिंचिणीकम कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकम न पश्येत. अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची 10 झाडं किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे 3 वृक्ष आणि आंब्याची 5 झाडं जो लावेल तो नरकात जाणार नाही, म्हणजेच त्याचं वाईट होणार नाही. अर्वाचीन काळात अतिशय समृद्ध निसर्गात नांदणाऱ्या आणि मर्यादित लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रात उपयुक्त झाडांचे महत्त्व जाणणारे सुज्ञ होते.
आज त्याच राष्ट्रात स्थानिक वनसंपदेला उपेक्षित राहावं लागतंय. हे काळाचं दुर्दैवच नाही का? माणसं सोबत असतात, पण सहसा ओळखू येत नाहीत. खूप माणसं कधीच कळत नाहीत. अचानक रंग बदलतात माणसं, पण झाड ओळखू येतं. त्याचे ऋतूप्रमाणे गुण, रंग, सावली, पानगळ, फळं सारखेच राहतात, बदलत नाहीत. कधी झाडाचं नाव माहीत नसलं, झाडाचं वय सांगता आलं नाही तरी फरक पडत नाही. झाड आपल्याला ओळखत नसलं तरी खंत वाटत नाही. झाड आपल्या विश्वात असतं. सावलीनं देणारा नारळ असो, डेरेदार वड असो, सगळे कल्पवृक्ष वाटतात. माणसं फार फार तर गुणी असतात, झाड गुणकारी असतं. मारुती चितमपल्ली त्यांच्या चकवा चांदण या पुस्तकात म्हणतात, तुम्ही जेव्हा वर्षानुवर्ष जंगलात राहता, तिथल्या नादब्रह्माशी लय साधता, तेव्हा जंगल म्हणजे नुसतीच झाडं आणि रानटी जनावरं नाहीत, तर त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे याची जाणीव होते. त्यांच्या सजीव अस्तित्वाचा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल, तेव्हा जंगलाची खरी ओळख पटेल. एखादा अजस्त्र वृक्ष तुम्हाला वैभवशाली वाटेल, पण तो वनापासून अलिप्त नसतो. माणसाच्या हात, पाय आणि मेंदू यांना तसं स्वतंत्र अस्तित्व नसतंच. जेव्हा ते सारं देहाच्या रूपानं पुढे उभं ठाकतं, तेव्हा ते सजीव वाटतं. तसंच काहीतरी जंगलाचं असावं. सारं जंगलच एक सजीव अस्तित्व आहे, म्हणूनच ते अद्भुत रम्य वाटतं. ही जंगलं, ही वने अवघ्या सजीव सृष्टीसाठी वरदाना